नाव कसं? मानसी मामा. मनस्वी. मी बऱ्याच वेळेला तिच्या नावामध्ये कन्फ्युजन होते माझं. मनस्वी, जानवी, मानसी काय आहे? पण विल्यम शेक्सपियर नावाच्या एका महान इंग्रजी साहित्यकाराने एके ठिकाणी नावात काय आहे असं एक वाक्य बोललं होतं. व्हॉट इज देअर इन नेम, हे वाक्य त्यांनी म्हटलं होतं. नावात काय आहे? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हदरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच अत्यंत हुशार व निडर स्पष्ट वक्ते होते. त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांनी केसरी व मराठी ही वृत्तपत्रे सुरू करून राष्ट्रभक्ती जागवली. त्यांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती यांसारखे सार्वजनिक सण सुरू केले. त्यांच्या या विचाराने लाखो लोक प्रेरित झाले. त्यांना आदराने लोक लोकमान्य असे म्हणत. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाजसेवा केली. दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकमान्य टिळक हे एक थोर समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक व लेखक होते. जाता जाता एवढेच बोलते की लोकमान्य झालात तुम्ही भूत भविष्य अनवर्तमानी. लोकमान्य झालात तुम्ही भूत भविष्य अनवर्तमानी. तुमच्या या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपारी. तुमच्या या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपानी. अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. आदरणीय मुख्याध्यापक, मान्यवर शिक्षक वर्ग व माझ्या मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. लोकमान्य टिळक, आज मी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांना लोकमान्य ही पदवी जनतेने प्रेमाने दिली, कारण ते जनतेचे खरे नेते होते. टिळक म्हणजे स्वराज्याचे जनक. त्यांनीच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना केली. इंग्रज सरकारच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे सार्वजनिक सण सुरू केले. त्यामुळे सर्व लोक एकत्र आले. देशासाठी लढताना त्यांना 6 वर्ष तुरुंगवास झाला, पण तिथे सुद्धा त्यांनी गीता रहस्य आणि आर्टिक होम ऑफ द वेदास सारखे मोठे ग्रंथ लिहिले. 1 ऑगस्ट 1920 रोजी या महान व्यक्तीचे निधन झाले, पण त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. लोकमान्य टिळकांना माझा मानाचा मुजरा करून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. शौर्यनं जबरदस्त भाषण केलं. मला आवडलं. सगळ्या भाषणामध्ये मला शौर्याचं भाषण आवडलं. शौर्यने एक दाखला दिला की लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये असताना 2 ग्रंथ लिहिलेत, नाही का? एक गीता रहस्य आणि दुसरं आर्टिक होम इन वेदास. या ग्रंथाचा त्यानं खूप छान पद्धतीनं उल्लेख केला. आपण खरं तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. लोकमान्य टिळकांचा आर्टिक होम इन वेदास हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचा अर्थ असा होतोय, या ग्रंथाच्या शीर्षकाचा अर्थ होतोय की वेदांचं मूळ हे आर्टिक ध्रुवामध्ये आहे. थोडक्यामध्ये वेद आणि वेद निर्माण करणारी मंडळी ही ध्रुवीय प्रदेशामधून आलेली आहेत, असाच त्याचा अर्थ निघतो. छान उल्लेख केलास, मनापासून कौतुक. अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का आहे. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे, आजही ज्यांचे नाव नुसते घेतले तरी उर अभिमानाने भरून येतो, असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी जन्म झाला. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे पहिले नेते म्हणून ओळखले जातात. लोकमान्य टिळकांना लहानपणापासून अन्यायाची चीड होती.
लोकमान्य टिळकांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा प्रभाव होता. लोकमान्य टिळक स्वातंत्र्याचे पहिले व प्रबळ पुरस्कर्ते होते. जहाल विचारसरणीत होती, लेखणी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती. ते आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारविषयी टीका करत. लोकमान्य टिळक हे लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण. 1877 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली आणि त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. 1 ऑगस्ट 1920 रोजी या महासूर्याचा अस्त झाला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.